नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। आज आपण दूध न आटवता बासुंदीसारखी घट्ट शेवयाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। ही खीर चवीला पण खूप छान होते, लहान मुलंही आवडीने खातात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, ड्रायफ्रुट्स घेतले आहे, दूध घेतले आहे, साखर घेतली आहे, इलायची पूड घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेले आहेत। आता आपण 2 ते 3 चमचे साजूक तुपामध्ये शेवया चांगल्या भाजून घेऊ। शेवया आपल्याला चांगल्या भाजायच्या आहेत। आपल्या शेवयांना चांगला गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून तेही थोडे भाजून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचे आहेत। यामध्ये इथे मी थोडेसे पाणी घातलेले आहे। पाण्यामुळे खीर ही थंड झाली तरी थिक होत नाही। इथे मी 1 वाटी मलाई घातलेली आहे। मलईमुळे खीरीला चांगली बासुंदीसारखी चव येते। मलाई घातल्यामुळे आपल्याला दूधही आटवायची गरज नसते, त्यामुळे ही खीर अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते आणि चवीला अगदी बासुंदीसारखी लागते। खीर आपण आता थोडी शिजवून घेऊ। आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घातलेली आहे। स्वादासाठी इथे मी इलायची पूड घातलेली आहे। साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। ही खीर आपण अजून 5 ते 10 मिनिटं चांगली शिजवून घेऊ। आपल्या शेवया ह्या चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजे। बघा तर आपल्या खीरीला किती छान थिकनेस आलेला आहे। थंड झाल्यावर ही खीर अजून थोडी थिक होते आणि चवीला अगदी बासुंदीसारखी लागते। तुम्ही पण करून बघा अशी खीर, लहान मुलांनाही खूप आवडेल। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।